हॅलो नमस्कार मित्रांनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी जाणार आहे हरिश्चंद्रगडला, जो ट्रेकर्स लोकांचा खूप आवडता असा प्लेस आहे। तर आज मी फक्त आम्ही दोघं नसणार आहे, तर आमचा 8 जणांचा ग्रुप असणार आहे, तो तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच। तर आता अराऊंड वाजलेत 11, तर आम्हाला 12 वाजता निघायचं आहे। सनसेट बघायचा प्लॅन आहे, पण वाटत नाही की आपल्याला सनसेट बघायला मिळेल। तर तिथे आज आम्हाला रात्री कॅम्पिंग पण करायचे। ऑलमोस्ट फर्स्ट टाईम मी फोर्टवर कुठल्या कॅम्पिंग करणार आहे, तर मजा तर येईलच। आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाकी हरिश्चंद्रगडवर काय आहे ते पण पाहायला मिळेल। तर चला आपण निघू। आपले रुपेश भाऊ आले आहेत नेहमीसारखे, यांनी लेट केलं आहे। 15 मिनिट झाले आम्ही वाट बघतोय। काय रे एवढं लेट काय? आणि बाकीचे नाईट करून आलो ना। नाईट करून आला? अरे पण हे काय रिझन झालं का? मग पोहोचू आपण वेळेवर। इथं ऑलरेडी लेट झाला आहे, परंतु आमचे अजून 2 बंधू स्वप्नील आणि त्याचा मित्र अजून आला नाही। काय करतोय तो? येतात। हां येत आहेत। अरे काय पाणी उडवतच चाललं आहे। स्वप्नील भाऊ नमस्कार, लेट झाले तुम्ही नेहमीसारखे। लेट नाही, लवकर आहे भाऊ। हॅलो, काय ना? मिनेश देशमुख। पिणार ताक पिणार का? 4 दे ना, 4 छाछ दे ना, इसमें दो क्या? बघ किती वाजले, 1 वाजायला आला। चला थोडासा रिफ्रेश होऊ, चार्ज पण होईल थोडासा ताक पिऊन। अशा प्रकारे आम्ही निघालो आहे आणि लागला आहे पहिला सिग्नल। हे आपले रुपेश रायडर अपाचे घेऊन। ट्रॅफिक नाही लागला पाहिजे, हायवे लागल्यावर पटापट कवर होईल। काय बोलता? अरे ब्रेक दाबल्यावर मागचं असं बोल होतं। हो आता डबल आहे ना, आपण तर मित्रांनो, आम्ही घेतला आहे कसारा घाटच्या जस्ट अलीकडे बाबा का धाबा इथे ब्रेक।
इथपर्यंत कशी वाटली राईड? हायवे चांगला आहे. रस्ता चांगला आहे. तुला कसं वाटलं फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स? मस्त एकदम. स्वप्नील इथं सेकंड टाईम. आतापर्यंत असं थकायला नाही, थकायला नाही आला ना? एकदम स्ट्रेट रोड आहे. आम्ही आतापर्यंत 85 किलोमीटर कवर केलं आहे. तर बघू अजून किती असेल? 100 नाही, 90 असेल. हां अजून 80 किलोमीटर आम्हाला कवर करायचं आहे. तर इथं थोडंसं खाऊ आणि निघूया आपण. तर मित्रांनो आपल्यासोबत आता अजून 4 जण नवीन आहेत. याचं नाव काय? सचिन गुप्ता. सचिन गुप्ता. अक्षय जगताप. अक्षय जगताप. तुझा? माझं नाव रवींद्र. सचिन बरनवाल. कसं वाटलं इथपर्यंत प्रवास? एकदम मस्त. फर्स्ट टाइम फोर्टला चाललंय? हो, नाही आधी पण गेलेत आम्ही. पण कॅम्पिंगचा फर्स्ट टाइम असेल? फर्स्ट टाइम आहे कॅम्पिंग. आधी कॅम्पिंग गेलो होतं इगतपुरी लॅक साईड. ओके फोर्टवर फर्स्ट टाइम. हो, फोर्टवरती फर्स्ट. ठीक आहे. आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर टिक्का आणि रोटी. पण पनीरची टेस्ट पनीर फुल वातड आहे. काय बोलतं? कसं आहे पनीर? तुटत नाही आहे. शिजवलं नाही बाबा. तरी आमच्या भावाने पनीर पुलाव ऑर्डर केला आहे. काय बोलतात? आणि हे तर जबरदस्त होतं. रुपेशला खूप आवडलं. मस्ती मिरची खूप आवडलं रुपेशला. हे धडा अडप करणार आहे आम्ही थोड्या वेळात करणार. हा आपला कसारा घाट चालू झाला आहे. तर मित्रांनो हा आहे कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याचा एंट्री पॉईंट. इथे आपल्याला पावती फाडायला लागते. किती आहे पावती? पर पर्सन 30 रुपये आणि गाडीचे 25. पर पर्सन 30 रुपये आणि गाडीचे 25. तर ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे पाचनाईमध्ये. अजून 10-15 किलोमीटर इथून आहे पाचनाई गावात पोचायला. हे आपले ग्रुपवाले. मस्त होता ना रस्ता? इथपर्यंत रस्ता खूप चांगला होता. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर मित्रांनो इथं एक बोर्ड पण लागलेला आहे. तर कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यातील ऐतिहासिक किल्ले. मोच 1 2 3 4 5 6 किल्ले आहेत या कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात. तर मित्रांनो आत्ता वाजलेले 6. तर इथून अराउंड आता 8 किलोमीटर राहिलेले आहे पाचनाई गाव. ऑलमोस्ट आपण पोचून जाऊ. तर कसारापर्यंत मस्त नाशिक हायवेमध्ये सरळ रस्ता आहे. पुढे आपल्याला गोटी मार्गे जायला आपल्याला टर्न लागतो. तो टर्न पकडून आपण राजूर गावापर्यंत तरी कॉन्क्रीटचा चांगला रस्ता आहे. त्यामुळे स्मूथली आपण येऊ शकतो. फक्त थोडासा खराब पॅच आहे तो हा फक्त पाचनाई गावातून जो प्रवेशद्वार लागतो आपल्याला कळसुबाई अभयारण्याचं.
तिथे तर तुम्हाला पर पर्सन 30 रुपये द्यायला लागले. बाकी आता थोडी थोडी थंडी वाढत चालली आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे पासनाईच्या या बेस विलेजला. तर इथे हॉटेल साईराज आहे, यांचं हॉटेल आहे. तर इथे आम्ही आता गाडी पार्क केली. हेच आम्हाला टेंट देणार आहेत आणि आमची जेवणाची सोय आहे इथं. आणि इथून आपल्याला नाईट चंद्र पण दिसतोय रात्रीचा मस्त. आता इथून आपल्याला ट्रेक करायचा रात्रीचा, पूर्ण अंधार झालेला आहे. थोडं इथं आता फ्रेशअप होऊ आणि आपण ट्रेक चालू करूया. गाडी पडली, या लोकांनी गाडी पाडली नव्हती. गाडी पाडली असं पूर्ण पॅलेस त्या गाडीवर अजून बसतोय, मागचं उचलतोय. अरे त्याला बोलतोय उतर, मला उतरू दे आधी, तरी उतरत नहीं. अरे लेकिन मतलब नहीं है, वो तेरे को संभालना अरे चाहिए. नहीं, वो पीछे उतरता नहीं होता, सही रहता था. तेरा पैर पूरा मुड़ा हुआ था. पूरा इसका जो पैर है ना, सुन, इसका जो पैर है ना मेरे टायर के पास था, नहीं तो फिर ये भी तेरे साथ ही आता था. ये इसको बोला इधर ही बैठे रहे, ये भी उतर के तेरे पास आ गया. और उधर में मिट्टी भी था तो फिसल रहा था, पैर थोड़ा. लेकिन पीछे वाला संभाल सकता है, इतना तो है. अरे पर पीछे वाला उतर ही नहीं रहा, वो उतरेगा तो पीछे वाला उतर जाएगा तो वो संभाल सकता है. हाँ मैं बोला अभी ये गाड़ी हो गया, तू लेटा रहेगा गाड़ी से. मैं भी उठा रहा हूँ जोर से. उसकी ज्यादा जरूरत है, उसकी गाड़ी है ना. गाड़ी कभी भी लेटा नहीं पाएगा, कुछ भी हो जाएगा ना गाड़ी में. क्यों गाड़ी के नीचे नहीं, वो जिस जगह पे तू था ना उस जगह गाड़ी लेट ही जाती. क्योंकि वो कैसा है, तेरे ये जो पैर का एंगल है ना उससे ना थोड़ा सा डाउन में था, तो वन साइड में भी रहेगा ना. तो भी ना पूरा गाड़ी नहीं कर पाएगा, हल्का दबा दिया, मोमेंटम बना नहीं कर पाएगा. अरे तेरे को क्या हुआ? इतना बड़ा शरीर लेके गाड़ी उठती है. से. गाड़ी उठने की बात नहीं है, पैर फिसल गया इसके लिए लेफ्ट वाला वो पीछे से ऐसा कर रहा है, तू ऊपर से उस पे पैर डाल रहा है. मैं अगर गाड़ी पीछे लेता तो वो भी आ जाता. अरे उसको इसलिए बोला कि उतर, ताकि मैं उतरूंगा तो उठा तो सकता है. 2 टिप्पणी दे दो उस पे. क्या बोलना चाहते हो सर जी? 2 टिप्पणी. टिप्पणी कुछ नहीं है, बस पैर फिसल गया लेफ्ट साइड का, इसलिए होता है. छोटे छोटे शहरों में बड़ी नहीं, बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. कुछ तो चेंजेस होना चाहिए ना, इसीलिए वो छोटे छोटे शहरों में बड़े बोला. अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो हेच आहेत पोपट वादळ. यांनीच आमची आजची कॅम्पिंगची सोय केलेली आहे. तुम्ही सांगा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही कसं? कुणाला जर कोण यायचं असेल हरिश्चंद्रगडासाठी तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7507 026119. व्हॉट्सअप नंबर आहे. फोन नाही लागला त्याच्यावरती SMS करावं किंवा व्हॉट्सअपला मेसेज करावं. तुम्ही आधी प्री बुकिंग करावं, म्हणजे जेवणाची वगैरे आणि तुमची राहण्याची पण सोय होऊन जाईल. आणि हे त्यांचं साईराज हॉटेल आहे, इथे पण तुम्ही डायरेक्टली येऊ शकता जर यांचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर. चिअर्स फॉर गुड लाईफ. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण ट्रेक चालू केलेला आहे. आपले मंडळी पण रेडी आहेत. चला रे, चला जाऊया. चला ट्रेकर्स, प्रो ट्रेकर्स, कम ऑन, लेट्स गो. चला लेट्स गो. तुझी बॅग कुठे आहे? स्वप्नीलकडे. स्वप्नील बॅगेत काय एवढं कमी आणलंय? बाबा आपलं कसं आहे, सुखरूप यावं. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चंद्राच्या प्रकाशात आमचा हा ट्रेक चालू झालेला आहे. तर मित्रांनो इथे हरिश्चंद्रगडबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही इथं वाचा पहिल्या, मग पुढे जा. इथं मॅप पण आहे प्रॉपर, तर तुम्ही कुठे भटकणार नाही. चला लेट्स गो. दिसत तर काय नाही आहे. कॅमेरा पण नाही दिसत बोललो. थोडंफार उजेड दिसला तर
लाईट डी का इधर गाडी आहे का नाही? हां आता पूर्ण पावसाळा गेलाय तर पूर्ण दगडांनी भरलेली ही वाट आहे. माती पूर्ण वाहून गेली आहे. जंगल पाहिजे वर दाखव. प्रॉपर असा जंगलवाला पॅच आहे. सुकसुकाट आहे एकदम. फक्त रातकिड्यांचा आवाज येतोय. पहिला थोडासा रेस्ट घेतलाय आम्ही. आवडलं स्वप्नील? गरम होत आहे ना? गरम हा रे गरम जाणवायला लागले आता. कारण नाही जसं चालतोय तसं कॅलरीज बर्न होत आहे आणि थोडं गरम वाटायला लागले. पण वरती आज कडक अशी थंडी असणार आहे. अरे इकडे पण आहे पण ती जाणवत नाही ना. बॉडी वॉर्म झाली. हां बॉडी वॉर्म झाली. पब्लिक बसली बापली. आपली पब्लिक बसलेली आहे. सगळे रेस्ट करतात. 25% झाले. फर्स्ट ब्रेक पॉईंट. लिनेश तर मी लास्ट टाइम आलो होतो हे काम चालू होतं शिडीचं आणि आता पूर्णपणे तयार ही शिडी आहे. त्यामुळे आरामशीर आपण वरती ट्रेक करू शकतो. आपले ग्रुपवाले काय बोलता इथपर्यंत थकले? नाही नाही एवढं नाही. हाऊस द जोश? यस सर. हाऊस द जोश? हाऊस द जोश? हाऊस द जोश? लेट्स गो. Come on boys, let's go. Come on, Ravindra. Come on boy. Swapne. आपले मेन दिनेश, आपले मेन ट्रेकर. पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे अशी रेलिंग केलेली आहे. रेलिंगच्या सपोर्टने आपण आरामशीर पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हा ट्रेक बऱ्यापैकी इझी आहे आणि आरामशीर 1.5-2 तासात तुम्ही वरती कोकण कड्याला पोचून जाशील. तर आत्ता वाजले 8 समथिंग. अजून अर्धा तास आणि आपण वरती पोचून जाऊ. आणि वरतून तुम्ही गावाचा नजारा पाहू शकता. खूप सुंदर असं गाव दिसतंय. लाईट पूर्ण इथून दिसते आणि हा बघा आपला चंद्र. आज वाटतं पौर्णिमा आहे त्यामुळे पूर्ण चंद्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो पण आपल्या सोबतच चालतोय असं वाटतंय. तर इथं पाहू शकता वाहतं पाणी आहे. कंटिन्यू वाहत आहे. इथून वरतून वाहत आलेलं आहे. आत्ता जस्ट पाऊस गेला त्यामुळे पाणी बऱ्यापैकी आहे. तर हे वाहतं पाणी तुम्ही फ्रेश पण होऊ शकता आणि पियायला पण यूज करू शकता. रवींद्र ट्राय करतोय. क्लीन आहे ना? क्लीन वॉटर आहे. तर आम्ही हे बघा बॉटलमध्ये पाणी भरून घेतलं आहे. पूर्ण क्रिस्टल क्लीन वॉटर आहे. चला हे थोडं पाणी आता पिऊन बघू. ठीक आहे रे, पी ना. मस्त आहे ना? थंडा मस्त एकदम थंड पाणी. हां तुम्ही घेऊ शकता, पिऊ शकता इथं येऊन पाणी जर तुमचं पाणी संपलं असेल तर. इथं आपल्याला लागला आहे छोटासा पूल. कारण खाली छोटासा आपल्याला इथं पाण्याचा ओढा आहे त्यामुळे इथं असा छोटासा पूल बांधलेला आहे.
पाय सांभाळून टाका. तर मित्रांनो, आपण इथं थांबलोय आता जेवण्यासाठी. बरोबर हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे समोर. इथं काही लोक आता टेंटमध्ये राहतात, पण हे कॅम्पिंगसाठी थांबलेले आहेत. इथं पण कॅम्पिंग करतात आणि आपलं त्या साईडला तिकडे त्या साईडला कोकणकडे आहे, तिकडे पण कॅम्पिंग करतात. तर आपण आता इथे डिनर करू आणि बघू आपलं आता टेंट कुठे लागणार आहे. तर मित्रांनो, आपलं आलेलं आहे डिनर. मस्त कडक भूक लागलेली आहे सगळ्यांना. काकडी मस्त आहे. काकडी काय वेगळ्या पद्धतीने भेटणार आहे तुला. मस्त गरम गरम भाकरी, भाजी, डाळ, काकडी, पापड, लोणचं. मस्त चंद्राच्या उजेडात आता आम्ही जेवायला बसलो इथं. सर्कल बनणार आहे का? दादा आपल्याला आता शेकोटी लावून देतोय. हळूहळू थंडी वाढत चालली आहे. मी काय बोलतोय, काय बोलतोय? टेंट आपण ना अशा आतमध्ये लावू. बाहेर ना जास्त थंडी लागणार हे काय हळूहळू थंडी वाढायला लागली. नाही, आतमध्ये लावती काय असं पण लवकर उठून जायचं ना आपल्याला. आपली पेटलेली आहे शेकोटी. आता थोडं चांगलं वाटतंय. जेवण सगळे असे तृप्त झालेले आहेत, तृप्त आत्मा. आता मस्त सारखं जेवण भेटलं. हो, जेवण खूप भारी होतं. जेवण तर एकच नंबर होता. जेवणाची टेस्ट सगळ्यांना आवडली. काय बोलतो? एकदम जबरदस्त जेवण होतं. घरगुती जेवण, कोणाला नाराज नाही गेला. हे आमच्यासाठी टेंट लावतात. बाजूला ऑलरेडी लागलेला टेंट आहे. तर मित्रांनो, आलेलो आहे टेंटमध्ये. बऱ्यापैकी गारठा पडलेला आहे. आता वाजले 11:30. आपल्याला सकाळी सनराईजसाठी लवकर उठायचं आहे. खूप लवकर जाग येईल सकाळी. अराऊंड 6:15 वाजता सनराईज आहे. 5:30 वाजता आपल्याला तारामती पीकला जायचं आहे, जो गडाचा हायेस्ट पॉईंट आहे. चला गुड नाईट. तर मित्रांनो, आम्ही उठलेलो आहे. शुभप्रभात. आता चाललो तारामती शिखरला सनराईजसाठी. रस्ता खूप भटकलो, परंतु फायनली आम्हाला भेटलेला आहे. चला. इथून जाणारी वाट पुन्हा अशी छोटी आहे, पुन्हा जंगलातून आहे. या गडाचा हायस्ट पीक असल्यामुळे सरळ आपल्याला स्टीफ चढायला लागतं आहे. 2-3दा तर आम्ही अंधारामुळे भटकलो होतो. फायनली आम्हाला भेटलेला आहे रस्ता.
मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे हायेस्ट पीकला. इथे आम्ही सनराईजचा वाट बघतोय. हे बघा वरतून कसं एकदम जबरदस्त असं ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग वाईब्स. अजून तरी सूर्याची काही चावल दिसत नाही आपल्याला. हे आपले हे मंडळी बघू शकता आम्ही खूप सचिन, अक्षय, तीन मंडळी कुठेतरी मागून येत आहेत. थोडे लेट झाले, थोडा रस्ता भटकले असते. मस्त वाटतं एकदम भन्नाट अशी थंडगार वारा सुटलेला आहे. तर मित्रांनो पाहू शकता हा गडाचा हायेस्ट पॉईंट आहे. इथे भगवा झेंडा फडकताना दिसतोय आणि इथे छोटंसं मंदिर आहे. महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते. आपण दर्शन करू. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो आम्ही चाललोय तारामती पीक वरून कोकण कडाला. तर रस्ता माहिती नाही पण आम्ही आज शोधत चाललोय. लेट्स सी. तो तिथे आपला कोकण कडा आहे. तर त्या मार्गाने मार्ग शोधत जायचं आपल्याला. इथून खोबरा युबरा येतं नाही तर आहे ना. नाही आपण तसं पण आवाज करतच चाललोय ना. खतरनाक वाढली आहे ना झाडी. येत आहेत का बघ बाबा आधी. येतात एवढंच आहे बघ. ही घास पण एवढीच आहे. हाइट भी उतना ही है. संभाल के आओ. बंदे लोग का हाइट है उतना, घास का हाइट है. फिसला नहीं. ती बघ लोक दिसली बघ. हे बघ कोकण कड्यावरून लोक आली. हे मॅनेजर को नाही आपल्या सोबतच होते. ते नव्हते. नाही ते नव्हते. कोकण कडा आहे ना याला. आहे ना रस्ता म्हणा.
तुम्ही कोकण कडावरून आले? हो जरा सावकाश जावा, थोडं सावकाश जावा. ओके. चला. कुठून आले तुम्ही? आता काय तारामती पीक कोकण कडा झाला. जय शिवराय. हा मित्रा, कुठे आला तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूर कुठे? तुझं गाव? तुम्ही सगळे पूर्ण ग्रुप आहे तुमचा कोल्हापूरचा? ओके. जगात भारी कोल्हापूर. जगात भारी कोल्हापूर ट्रेकचा. तर ही मित्र आपले कोल्हापूरहून आलेत, खूप लांबून प्रवास करत. कसा वाटला हरिश्चंद्रगड? कॅम्पिंग केली होती ना? सनराईज भेटला ना? आम्ही तर वरती आता थोडं आपल्याला इथून खाली उतरायचं आहे. कसा गेला तुम्ही पहिला? कसाराला गेला. कसारावरून रतनगडला गेला. रतनवाडी. त्यांनी पहिला रतनगड केला, नंतर कात्राबाई गेला. तिथं स्टे केलेला. कुमशेतमध्ये स्टे केला. हा, कुमशेतमध्ये स्टे केलेला. त्यानंतर इथनं पुढे आलो लाडगडला आम्ही वरती जाऊन 4 दिवस. एका दिवसात नाही होत. 4 दिवस जबरदस्त आहे रे तुमचा ॲडव्हेंचर, खूप भारी. रतनगडवरून स्टार्ट केला हरिश्चंद्रवरती. हरिश्चंद्र पण दोन्ही वाटा वाचनाईतून चढणार खिरेश्वर. रतनगडवरून स्टार्ट करतो. आता तुम्ही खिरेश्वरला उतरणार आहे? जबरदस्त. आता खिरेश्वरला उतरतो. याला बोलतात थ्रिल. भारी भारी, सल्यूट आहे तुम्हाला. रतनगडला पण दोन्ही वाटा गेल्यात आम्ही. रतनगडची त्र्यंबक दरवाजा आणि येताना पाली गणेश दरवाजाने आल्या. रतनगड भारी आहे. मस्त आहे रतनगड. म्हणजे तिथून स्टार्ट केलं होतं लोकांनी आणि इथं आले. 3-4 गड करत आले. 4 दिवस फिरतात येते. आणि जेवण येऊन सगळं घेऊन आलेत का? आपल्याला एक शिडी लागली, ती आपल्याला खाली उतरायची. इथून जरा सांभाळून वरतून खाली उतरला ना, थोडं रिस्की आहे पण एवढं पण हार्ड नाही. इथेच तुम्हाला शिळ्या लागतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही थोडा रस्ता भटकलेलो आहे. आम्हाला तिथे पोचायचं आहे जो आपला कोकण कडा आहे. इथं समजत नाही की एक्झॅक्टली रस्ता कुठून आहे. काय वाटतं रस्ता कुठून आहे? घेऊन जायला शिडी आहे आता इथे. शिडी आहे, पण शिडी कुठे घेऊन जाते माहिती नाही. घरी घेऊन जाते का स्वर्गात घेऊन जाते का कोकण कड्याला घेऊन जाते? हा अक्षय, कुठे घेऊन जाते शिडी? का ती कोणाला घेऊन जाते? ती कोणाला?
पूर्ण हे जंगल आम्ही खाली उतरत आलेलं आहे, डिसेंड करत जंगलातून ही पायवाट काढत. अजून माहिती नाही किती अजून लांब आहे, कारण तो दिसतोय तो कडा तिकडे आहे. गडप्रेमी पण आम्ही वाट काढत पुढे आलेलो आहे. चला गड्यांनो चला. तर मित्रांनो हाच तो आहे कोकणकडा. पोचलेलो आहे आपण ऑलमोस्ट. इथून पोचून जाऊ आपण. इथूनच खाली बघायला एकदम जबरदस्त वाटतंय. पाहू शकता किती खाली दरी आहे. जबरदस्त. तारामती पीकवरून थोडा भटकण्यासारखा रस्ता आहे, चकवा जास्त आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं तारामती पीकवरून कोकण काढायला यायला थोडा वेळ लागला आहे. पण आता पोचलो आहे ऑलमोस्ट. मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे कोकण काढायला. तुम्ही बघा इथून जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय आणि आपला तो महाराजांचा झेंडा फडकताना. फायनली दिस इज द ब्युटी ऑफ कोकणकडा हरिश्चंद्रगड. हा इथं मस्त बसून कोकणकडाला छान वाटतंय. जबरदस्त अशी हवा चाललेली आहे, त्यामुळे इथे उभं राहायचं तुम्ही रिस्क करू नका. तुम्ही इथं बसू शकता, नाहीतर रेलिंगच्या मागेच राहा. महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा म्हणून ओळखला जाणारा कोकणकडा हा हरिश्चंद्रगडावरील सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे. हा कडा रोमन लिपीतील यू आकाराच्या अक्षराचा आहे. सुमारे 3000 फूट खाली कोसळणाऱ्या कड्याच्या माथ्यावर झोपूनच तिचे विराट रूप पाहावे लागते. तर मित्रांनो हा आहे कोकण रिजन. तर इथून जो आपल्याला हा दिसतोय हा समोरचा हा कोकण पट्टा आहे आणि हा आहे रोहिदास. हा पण ट्रेक करतात जोखमसारखा दिसतोय, पण हा पण जबरदस्त कठीण श्रेणीतील ट्रेकपैकी मानला जातो. तर आपण चाललो आहे गुहेकडे, जिथे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळते. तिथून जाणारा रस्ता थोडासा निमुळत आहे. तर तिथं प्रशस्त अशी एक गुहा पण आहे, जिथं तुम्ही आरामशीर रात्रीचा स्टे करू शकता. तिथं पण तुम्ही टेंट लावू शकता. जर तुमच्याकडे टेंट नसेल तर तुम्ही डायरेक्टली राहू शकता, पण डायरेक्टली राहणं थोडं रिस्की आहे. प्रत्येक स्टेप सांभाळून लागत आहे, पाय घसरायचे चान्सेस जास्त आहे. हे आपला नवीन मित्र केवढा भारी आहे बघ ना, शुभ्र आहे, पांढरा शुभ्र आहे तो. म्हणजे चांगलं आहे, म्हणजे असं वाईट तब्येतीने रे. काय बोलता, कुठून आलाय? अकोले. कसा झाला ट्रेक पूर्ण? काय कोकणकड्याला जाऊन आला? जायचं आहे का? चाललोय आम्ही. जावा इथून सरळ. ओके थँक्यू. अकोले. हे बघा, हे आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इथं. इथून पायऱ्या उतरायला पण आहे आणि पाण्याची पातळी थोडी कमी आहे. इथं एक प्रशस्त खोली आहे.
थोडा वास पण घाण येते, त्यामुळे इथे ऑलमोस्ट स्टे करू नका. हो मोठी खोली. इथे पण एक गुहा पाहायला मिळते आपल्याला. इथे पण चांगलं राहू शकतो. काय बोलतो, टेंट लावला एक चांगला बसायला वगैरे पण मस्त आहे. हा, बसायला पण जागा चांगली आहे. एक जण वर झोपू पण शकतो. चुला वगैरे म्हणजे इथे काहीतरी एक खोलीवर दिसते. हा, खोलीच आहे ना, बघ ना. आणि पुन्हा कातळात कोरलेली गुहा आहे. हे इथे पण एक छोटीशी खोली पाहायला मिळते. या सगळ्या कोरलेल्या गुहा आहेत दगडांमध्ये. हे बघा, इथे पण एक छोटीशी रूम आहे. इथे पण प्रॉपर टेंट लावू शकतो आपण. कोणीतरी स्टे पण केलेला दिसतो. आणि इथे केलेलं आहे कोणीतरी स्टे. इथे टेंट लावणं कसं आतमध्ये पण राहू शकतो. सेफ्टी पण आहे आणि हवा पण तुम्हाला जास्त लागणार नाही, म्हणजे थंडीमध्ये तरी. इव्हन पावसामध्ये चांगला शेल्टर भेटेल. हे आपण गुहाच आहेत. आता अजून एक गुहा आहे जी बोललेलो मी तुम्हाला की 8.5 फुटाची गणपतीची मूर्ती आहे. तिथे जाऊया. वरती आहे, पुढे. ते जाताना अजून एक इथे गुहा पाहायला मिळते. प्रचंड अशा गुहेचे अवशेष इथे आहेत. आपल्याला बघायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती. हे बघा इथे आहे. गणपती बाप्पा मोरया. ही बघा, हीच गणपती बाप्पांची मूर्ती आहे जी 8.5 फुटाची आहे असं बोलतात. हा, पूर्ण दगडात कोरलेली ही मूर्ती आहे. आणि ही गुहा पूर्ण प्रशस्त अशी गुहा आहे. आणि इथं क्लीननेस, स्वच्छता पण खूप आपल्याला पाहायला मिळते. तर इथे राहणं पण सोयीस्कर आहे, खूप चांगलं आहे. कारण इथे आरामशीर 30-40 लोक राहू शकतात. लोक कसे पण राहतील. हो. सभागृह आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की, उंदीर मामा की. इथं आपण ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. तर आपल्या इथं आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे. तर आपल्याला जायचं आहे आता त्या मंदिरात जायचं आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे. त्याच्या मागच्या साईडलाच केदारेश्वर लिंग आहे आणि हे आपलं पुष्करणी. तर हे 2 मंदिर झाले की आपला हा पूर्णपणे ट्रेक कंप्लीट होऊन जाईल. आता ऑलमोस्ट वाटतं 11:30-12 वाजले असतील. तर परत खाली पण उतरायचं आहे आणि परत बाईक राईड करून 170 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. तर आता लवकरात लवकर एक्सप्लोर करू आणि आपण निघूया. तर आपल्या पोपटदादाने खूप चांगली सोय केली. आम्हाला उत्तम असं जेवण खायला भेटलं कारण सगळे मुलं खुश आहेत. काय बोलता, जेवण सर्वात बेस्ट. तर तुम्हा कोणाला इथं यायचं असेल, कॅम्पिंग करायचं असेल तर तुम्ही इथे हॉटेल साईराज येऊ शकता आणि पोपटदादाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेलच. इथे पण तुम्हाला त्यांचा नंबर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर दादा खूप खूप आभारी. आम्हाला खूप चांगलं वाटलं. आम्ही पुन्हा येऊ तर इथंच थांबू. जय शिवराय. जय शिवराय. इथंच आपल्याला एक महादेवाची पिंड पाहायला मिळते. आणि
याच त्या कोरलेली एक मूर्ती आहे, बजरंगबलीची मूर्ती आहे. आणि इथे बघा पाण्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथे बघ ना पाण्यामध्ये. आणि हा आहे मंदिरचा एंट्रन्स. हर हर महादेव. मंदिराच्या बॅक साईडला आपल्याला गुहा पाहायला मिळते. तर या तर असं म्हटलं जातं की इथेच चांगदेवांनी 1200 वर्ष काहीतरी तपस्या केली होती या गुहेमध्येच. इथे जायला इथेच ही खोली आहे, पण आता पॉसिबल नाही जाणं. याच्या या साईडला बाजूच्या साईडला आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. इथं पाणी स्वच्छ पण आहे, तर हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता. आणि इथे एक छोटीशी खोली आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. जय पांडुरंगा. आतमध्ये इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सो इथे आतमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. इथे मोठे मोठे मासे, इथे पण कोरलेलं आहे. एक मोठा मासा आलेला. इथे मासे पण आहेत. हा, हे पण पाण्याचं टाक आहे. पाणी स्वच्छ आहे बाई. इथे पण महादेवाची छोटीशी पिंड आहे. हर हर महादेव. आणि ह्याच्या बॅक साईडलाच आपल्याला मंदिराच्या गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळते. आणि इथं सिद्ध मंदिर आहे महाविष्णूचं. तर आम्ही आता हरिश्चंद्रेश्वर दर्शन करून आता चाललोय केदारेश्वर लिंगला. या मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला हा जो रस्ता जातो तो केदारेश्वर वरती जा इथून केदारेश्वर लिंगला. चल इथे जायचं आपल्याला. ते केदारेश्वर लिंग आहे जे पाण्यामध्ये आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते. आपण पोचलेलो आहे फायनल स्पॉटला, जो या गडाचा खूप इम्पॉर्टंट असा भाग आहे जो एक्सप्लोअर केल्याशिवाय आपला हा ट्रेक पूर्ण नाही होऊ शकत. तो म्हणजे केदारेश्वर लिंग. तर हेच जे पाण्यातलं महादेवाचं पिंड आहे. तर इथे पाहू शकता आपल्याला असे 4 खांब पाहायला मिळतात. तर म्हटलं जातं की हे 4 खांब आपले 4 युग दर्शवतात. पहिला युग म्हणजे सतयुग, नंतर द्वापरयुग, त्रेतायुग आणि हा आपला कलियुग. तर जसे जसे एक काळ होत गेले तसे जसे हे खांब नष्ट होत गेले. तर आता राहिलं आहे कलियुग. तर जेव्हा कलियुगचा अंत होईल
तेव्हा हा काम तुटून जाईल असं बोलतात. तर ही मान्यता आहे, म्हणजे ॲक्च्युअल रियालिटी किती आहे ते कोणाला माहिती नाही, पण ही मान्यता आहे. काका आलेत पारनेरवरून. काका वय किती आता? 63. कसं वाटलं हा ट्रेक? तुम्ही आय थिंक भरपूर वेळा आला असतील. नाही, फर्स्ट टाईम आला. कसं वाटलं हा ट्रेक? एकदम छान आहे. छान आहे. किती वेळ लागला? आम्हाला 2 तास लागले. 2 तास लागले. आता कोकणकड्याला गेला का नाही? जायचंय. जायचं आहे ना. करा दर्शन करा महादेवाचं. तर काकांचं वय 63 असून पण ते या वयात ट्रेक करतायत. तर होप सो मी पण त्या एजपर्यंत खूप सारे ट्रेक केलेले असणार आणि त्या मध्ये पण मी ट्रेक करू शकेल. चला आता आपलं केदारेश्वर लिंगचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण परतीचा प्रवास चालू करू. तर या ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर हा ट्रेक खरंच खूप मस्त आहे. या ट्रेकला तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता, कारण इथे राहण्याची खाण्याची खूप उत्तम आणि चांगली सोय आहे. बाकी आम्ही ज्या दादाकडे थांबलेलो तिथे त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्री बुकिंग करू शकता. त्यांनी खूप चांगली सोय केली होती. चला मग आपण भेटूया जिथे आपण गाडी पार्क केली होती. मित्रांनो, मी पोचलेलो आहे जिथे आम्ही गाडी पार्क केली होती. तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.